नमस्कार. काय आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे नवरात्रीतील पाऊसमय असा दिवस 6वा आणि तिथून आपण जाणार आहे नवदुर्गांपैकी 6वं मंदिर म्हणजेच महाकाली देवी. दिवस 6वा, राखाडी रंग आणि अपयशाचा आणखीन एक दिवस. इथंच वाजलेले 5:20. उद्या लवकर जायचंच. हाय ना का बाय ना, लवकर गेल्याशिवाय राही ना, मोहन्या झिक्की चिकी, मोहन्या झिक्की चिकी, हे ठरवून बाहेर पडलो. झालं असं, काड्याकाची थंडी आणि पडणारा पाऊस. जाऊ का नको असं झालं होतं. पण मनात कुठं तर वाटत होतं की जायला पाहिजे, चुकवून चालणार नाही. ह्याच भावनेनं अनेक जण आले होते. वैशिष्ट्य मात्र हे की आम्ही बाहेर पडल्यापासून प्रवास होईपर्यंत पाऊस मात्र थांबलेला होता. नाहीतर दिवसभर पाऊसच पाऊस. गर्दी तर काय कालसारखी नव्हती, पण आम्ही आपलं लाईटिंग बघत आतमध्ये दर्शनाला गेलो. नेहमीप्रमाणे प्रदक्षिणा पूर्ण केल्या तिथल्याच एका भाऊंना फोटो काढायला सांगितला. सगळी आली होती. पवनला भेटलो आणि शनिवार असल्यामुळं शिवाजी पेठेतील उभा मारुतीचं दर्शन घेतलं आणि तिथून गेलो महाकालीच्या मंदिरात. अशी एक प्रमुख देवी जी रात्र, काळ आणि परिवर्तन या तत्वांचं प्रतीक आहे. तिची प्रतिमा रात्रीच्या आकाशासारखी काळी आणि भयंकर असू शकते. विश्वातल्या सर्व संकटांचा नाश करणारी, जिचे उग्र स्वरूप असून भक्तांसाठी मात्र प्रेमळ असणारी, भक्तांच्या रक्षणासाठी सदैव उभी असणारी आई महाकाली देवी. ब्लॉग जर आवडला असेल तर सगळं करा.